बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट आणि तितकेच पौष्टिक असे सोयाबीनचे कटलेट कसे बनवायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे कटलेट अगदी झटपट तयार होतात. हे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा स्नॅक्स म्हणून सुद्धा बनवू शकता. कटलेट क्रिस्पी होण्यासाठी भरपूर साऱ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. त्याचबरोबर आपण यासोबत खाण्यासाठी हिरवी चटणी त्याची रेसिपीसुद्धा बघणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर इथे मी एका बाउलमध्ये 1 कप सोयाबीन वडी घेतलेली आहे. आता ही सोयाबीन वडी आपल्याला थोड्या वेळासाठी भिजवून घ्यायची. तर त्यासाठी इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे. गरम पाण्याचा जर वापर केला तर ही सोयाबीन वडी पटकन भिजते. तर 5 ते 10 मिनिटासाठी आपण झाकण देऊन साईडला ठेवून देऊया. तर साधारण 10 मिनिटं झालेली आहेत आणि सोयाबीन वडी अगदी व्यवस्थित भिजलेली आहे. आता यामधलं पाणी काढून टाकायचे. हाताने थोडंसं असं प्रेस करायचे आणि हे असं पाणी सगळं काढून घ्यायचं. आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि हे आपल्याला मिक्सरमधून थोडं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी हे सगळं पाणी काढून घेते. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि मिक्सर चालू बंद करत असं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं. खूप जास्त बारीक करायचं नाही. तर बघू शकता हे झालेलं आहे आणि हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर आता या मिश्रणाला छान बाइंडिंग येण्यासाठी इथे मी डाळीचं पीठ म्हणजेच बेसन ते अर्धा कप घेतलेलं आहे आणि हे कटलेट एकदम क्रिस्पी होण्यासाठी मी इथे पाव कप मक्याचं पीठ म्हणजेच कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 चमचा आलं लसूण पेस्ट, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद पावडर टाकलेली आहे. आता हे हाताने व्यवस्थित मिसळून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही. जेव्हा मी सोयाबीन वडी वाटली तेव्हा सुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आणि आत्तासुद्धा आपल्याला पाणी वापरायचं नाही. हे असंच आपण हाताने व्यवस्थित मळून घ्यायचे. तर बघू शकता हे छान असं गोळा तयार झालेला आहे आणि अगदी आपल्याला कटलेट बनवता येतील असं छान हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर डाळीचं पीठ आणि कॉर्नफ्लोअर टाकले आपण, त्यामुळे या मिश्रणाला छान बाइंडिंग येते. जर का तुम्हाला कॉर्नफ्लोअर वापरायचं नसेल तर पाव कप तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल. तर आता आपण एक चटणी तयार करून घेऊया. तर त्यासाठी मी इथे 2 चमचे दही, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि भाजकीत चणा डाळ घेतलेली आहे. तर ते मिक्सरला थोडंसं पाणी घालून वाटून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. तर आता चटणी आपली तयार झालेली आहे. आता आपण कटलेट बनवायला सुरुवात करूया. तर जेवढ्या आकाराचे तुम्हाला बनवायचे आहे तर त्यानुसार मिश्रणाचा एक गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला असा कटलेट तयार करून घ्यायचा आहे. अगदी सहज बनवता येतो. बघू शकता कुठेही तुटत नाही. तर आपण पिठं वापरलेत त्यामुळे छान बाइंडिंग आलेले आहे मिश्रणाला. तर हे मी प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि आपण हे सगळे एकसाथ बनवून घ्यायचे आणि नंतर मग फ्राय करायला घेऊ शकतो. तर मी सगळे हे कटलेट बनवून घेते. आणखी एक तुम्हाला मी बनवून दाखवते. अतिशय पौष्टिक असे हे कटलेट आपले तयार होतात. यामध्ये तुम्हाला काही भाज्या ॲड करायच्या असतील तर तसंसुद्धा करू शकता. कटलेट तयार झालेला आहे. आता मी सारख्याच पद्धतीने सगळे कटलेट बनवून घेते आणि नंतर आपण मग फ्राय करायला घेऊया. तर हे सगळे कटलेट बनवून तयार झालेले आहेत. आता गॅसवरती मी एक पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. तर आपण डीप फ्राय करणार नाही आहोत, कमी तेलामध्ये शॅलो फ्राय करणार आहोत. तर पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आहे. तुम्हाला जर का डीप फ्राय करायचं असतील तर तरीसुद्धा करू शकता. तर मी इथे कमी तेलावरतीच फ्राय करून घेणार आहे. तर सुरुवातीला तेल छान तापू द्यायचं आणि नंतर आपल्याला हे कटलेट त्यामध्ये सोडायचे आहेत. तर गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. मध्यम गॅसवरती आपल्याला हे छान खमंग असे शेकून घ्यायचे आहेत. तर साधारण 3 ते 4 मिनटं एका बाजूने छान शेकले की मग आपण पलटी करून घ्यायचे. तर बघू शकता
मस्त रंग आलेला आहे आणि चवीला तर अप्रतिम लागतात. हिरव्या चटणीसोबत याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता यामध्ये आपण डाळीचं पीठ वापरलंय, याऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्स सुद्धा वापरू शकता किंवा भाजकीत चणा डाळ ती मिक्सरला बारीक करून घ्यायची, ते सुद्धा वापरू शकता. तर आता हे दोन्ही बाजूनी छान शेकवून झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. तर मी हे टिश्यू पेपरवरती काढून घेते. जर का जास्तीचं तेल असेल तर ते सुद्धा निघून जाईल. आणि त्याच तेलामध्ये मी उरलेले कटलेट सुद्धा तळून घेणार आहे. तर गॅस मध्यमच ठेवलेला आहे. गॅस मोठा ठेवायचा नाही, कारण आपण यामध्ये कॉर्नफ्लोअर आणि डाळीचं पीठ वापरलं आहे. तर मोठ्या गॅसवरती ते पटकन करपण्याची शक्यता असते आणि आतमधून व्यवस्थित शेकलं जाणार नाही. तर मध्यम गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता हे सुद्धा झालेले आहेत. तर तयार आहेत आपले गरमागरम खमंग आणि कुरकुरीत असे सोयाबीनचे कटलेट आणि त्यासोबतच हिरवी चटणी. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी. आणि यानंतरची रेसिपी तुम्हाला कोणती पाहायला आवडेल ती सुद्धा सांगा, मी नक्की ट्राय करेन. आता मी एक कटलेट तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. वरून मस्त कुरकुरीत आणि आतमधून एकदम मऊ असे हे कटलेट झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.